तर महत्वाची बातमी समोर येतेय। सातारा धक्काबुक्की प्रकरणावर शिवसेना आक्रमक झालेली आहे। ठोस कारवाई न केल्यास आम्ही राजीनामा देऊ। शिवसेना आमदार मंत्र्यांनी शिंदेंसमोर ही स्पष्ट भूमिका मांडलेली आहे असं सूत्रांकडून आता समजतंय। सातारा प्रकरणावरून सभागृहात आक्रमक रहा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना दिलेले आहेत अशी ही माहिती या ठिकाणी सूत्रांकडून समजते। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, खरं तर हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे, काय अधिकची अपडेट? कृपा, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये तो प्रकार घडलाय, कारण महायुतीचे 3 पक्ष जे आहेत ते एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळाले। खास करून जर आपण पाहिलं तर भाजपाचा रोष जो आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केलेला आहे। कारण भाजपने ज्या प्रकारे तिकडे आपल्या सत्ताधारी पक्षाचा आणि सत्ताधारी जी बळ आहे त्याचा जो वापर केलेला आहे आणि तिथे जे पोलिसांना हाताशी धरून ज्या प्रकारे इतर जे दोन्ही पक्ष आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला, याच्याबाबतची तीव्र नाराजी शिवसेनेमध्ये आहे। आज विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये देखील याबाबत स्पष्ट जे आहे ती भूमिका पक्षाने मांडलेली आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे आणि याबाबतची कठोर कारवाई झाली पाहिजे। जे SP आहेत साताऱ्याचे त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले असले तरी याबाबतचे जे कठोर निर्णय आहेत ते घेतले गेले पाहिजेत। भारतीय जनता पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांनी याबाबत जी भूमिका बदलली त्यांच्याबाबत जी कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। आणि या जर अशी मागणी करत असताना जर कोणतीही नरमाईची भूमिका घेतली तर आम्ही राजीनामे देऊ अशी स्पष्ट भूमिका जी एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडलेली आहे। आणि एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले विधान परिषद असेल विधानसभा असेल यामध्ये दोन्ही सभागृहामध्ये आपल्या नेत्यांनी आपली ही भूमिका जी आक्रमकपणे मांडायची। जी, निश्चितच उमेश, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।